तुम्ही लोन घेऊन गाडी घेतली, हरकत नाही इफ यू हॅव इनफ मनी, पण त्याच्यावर तुम्ही डिपेंड करताय तर गाडीमधून तुम्ही कमावणार नाही काही, मग लोन कसं परत करणार? 90% ऑफ पीपल हु ओन हाऊसेस वुड नॉट ओन अ हाऊस जर हाऊसिंग फायनान्स कंपनीने लोन दिलं नसतं तर. गव्हर्नमेंट वर्क्स इन द रिव्हर्स. ते आधी प्लॅन करतात कुठे खर्च करायचा, पण जेव्हा गव्हर्नमेंट प्रिंट करून पैसे इकॉनॉमीमध्ये टाकतात, फक्त मनी सप्लाय वाढते, क्वांटिटी ऑफ गुड्स डज नॉट इन्क्रीज, गुड्स अँड सर्व्हिसेस डझंट इन्क्रीज. जास्त पैसे तेवढेच गुड्सला चेस करतात, म्हणून इन्फ्लेशन होतं. 90 to 95% बिझनेस फेलियर्स फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळेच आहेत. एस्टॅब्लिश्ड अनडिस्प्युटेड फॅक्ट आहे. सर, बजेट येऊन आत्ता जस्ट आलंय आणि काही दिवस झालेत. बजेटबद्दल खूप क्युरियोसिटी सगळ्यांना असती, पण त्यातलं माहीत काय नसतं की काय वाचावं. म्हणजे खूप असे मोठमोठे नंबर्स येतात, स्कीम्स येतात. मग आपण एवढंच बघतो की टॅक्स वाढला का कमी झाला, थोडं इन्व्हेस्टमेंट करत असू तर आता ते यावेळी झालं, शॉर्ट टर्म लॉंग टर्म गेन्सवर काय होणार, आणि डिडक्शन्स. पण तुमच्या या पुस्तकात सुद्धा एक अख्खा सेक्शन मॅक्रो इकॉनॉमिक्सवर आहे. तर जसं तुम्ही म्हणालात की इन्व्हेस्टिंग इज नॅशनल ड्युटी, तसं नॅशनल बजेट कॉमन मॅननं काय काय पॉईंट समजून घेतले पाहिजेत, काय त्याला मॅटर करतं आणि कसं जज करायचं? नॅशनल बजेट काय दाखवतो? बजेट दाखवतो देशाला पैसे कुठून येतील आणि कुठे खर्च करणार आहे, फ्युचरचं प्लॅन. हिस्टॉरिकल असलं तर त्याला बॅलन्स शीट सांगितलं असतं. कंट्रीकडे पैसे कुठून येतात? दोन गोष्ट, अर्निंग्स कमावत आहेत देश, आणि बॉरोइंग्स. कंट्रीची इन्कम कुठून येते? टॅक्सेस. बरोबर. आणि बॉरो कुठून करतात ते? दोन प्रकार, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल बॉरोइंग म्हणजे जेव्हा आपण PPF मध्ये पैसे टाकतो ते गव्हर्नमेंटला लोन दिलेलं आहे. आता खूप प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी झालेत. आधी एकच इन्शुरन्स कंपनी होती, LIC. तुम्ही LICची पॉलिसी घेतली, प्रीमियम दिलं तर गव्हर्नमेंटला लोन दिलं आहे, ते परत करायचं असतं त्यांनी. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर. सो दिस इज इंटरनल बॉरोइंग, डोमेस्टिक. आणि दुसरं असतं जेव्हा ते बाहेरनं बॉरो करतात, वर्ल्ड बँक, IMF. सो अर्निंग्स आणि बॉरोइंग्स. बॉरोइंग दोन प्रकार, इंटरनल, एक्सटर्नल. अर्निंगला आपण सांगतो रेव्हेन्यू रिसीट्स, बॉरोइंगला सांगतो कॅपिटल रिसीट्स. पैसे खर्च कुठे होतात? दोन जागी, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स कलेक्ट करायचा आहे, पण इन्कम टॅक्सची एक टीम पाहिजे, आर्मी पाहिजे, सॅलरी द्यायची आहे, ॲडमिनिस्ट्रेशनवर खर्च आहे, पोलीस आहे, आर्मी आहे, आधीचं लोन घेतलेलं त्याच्यावर इंटरेस्ट द्यायचा आहे. दीज आर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, एअरपोर्ट्स, डॅम्स, ब्रिजेस. चांगलं बजेट म्हणजे काय? नॉर्मली जर आपण आपलं बजेट केलं तर आपण कुठला साईड आधी करणार? रिसीट्स किंवा एक्सपेंडिचर्स? आपण रिसीट्स, की किती पैसे मिळणार आहे, मग प्लॅन करायचं कुठे स्पेंड करायचं. गव्हर्नमेंट वर्क्स इन द रिव्हर्स. ते आधी प्लॅन करतात कुठे खर्च करायचा, मग हे मायनर डिटेल्सचं वरी करतात येणार कुठून. कधी कधी मला वाटतं एक सेपरेट ग्रुप ऑफ पीपल आहे जे प्लॅन करते पैसे कुठून येणार, सेपरेट ग्रुप प्लॅन करते खर्च कुठे करायचं. हे दोन ग्रुप एकमेकाशी बोलत नाहीत, तर आपलं आपलं काम करतात. सर इमॅजिन ज्यांनी खर्च करायचं आहे त्यांनी सांगितलं मी 100 रुपये खर्च करायचे, आणि जो प्लॅन करतो पैसे येतील कुठून, तो जर इंडिपेंडेंटली काम करणार आहेत, मग तीन गोष्ट आपल्याला व्हिज्युअलाइज करायला येतात. खर्च किती करायचा? 100. हे लोक कलेक्ट किती करतील? कदाचित 100, कदाचित 100पेक्षा जास्त, और 100पेक्षा कमी. तुम्ही कधी बजेट बघितलंय की खर्च 100 रिसीट 100? कधी नाही. जर कधी झालं तर त्याला सांगायचं बॅलन्स्ड बजेट. हॅव यू एव्हर सीन कलेक्शन 120 आणि खर्च 100? नाही. तो कधी झालं तर त्याला काय सांगणार आपण? सरप्लस बजेट. अँड हॅव यू सीन कलेक्शन 80 स्पेंडिंग 100? येस, दरवर्षी होतं. त्याला सांगतात डेफिसिट बजेट.
आता हाऊ कॅन यू कलेक्ट 80 अँड स्पेंड 100? आपण करू शकता का? कॅन यू अर्न 80 अँड स्पेंड 100? येस, यू कॅन बोरो 20. बट गव्हर्नमेंटचं डेफिसिट म्हणजे खर्च अर्निंग्स अँड बोरोइंग्स पेक्षा जास्त आहे. ते आपण करू शकत नाही, गव्हर्नमेंट करू शकते. कसं करते गव्हर्नमेंट? कारण त्यांच्याकडे प्रिंटिंग प्रेस पण आहे, ज्याची ॲक्सेस आपल्याला नाही आहे. तर जेव्हा गव्हर्नमेंटला कळतं की आपल्याला खर्च करायचा आहे, पैसे नाही आहेत, मग ते फोन कॉल जाते नाशिकला, एवढे नोट प्रिंट करायचे. वेन यू प्रिंट मनी टू मीट एक्सपेंडिचर, त्याला काय सांगतं? त्या सिच्युएशनला सांगतात डेफिसिट फायनान्सिंग. मी हे कशाला सांगतो? यू आस्क मी हाऊ टू रीड द बजेट, काय करतं काय नाही. सर डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय? डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे प्रिंटिंग ऑफ मनी टू मीट एक्सपेंडिचर. आणि त्याचा आपण काही प्राइस पे करतो का? आन्सर इज येस. द प्राइस दॅट वी पे फॉर डेफिसिट फायनान्सिंग इज कॉल्ड इन्फ्लेशन. सो रीड द बजेट, फाइंड आउट. मग त्याचे इंटरनल बघायला पाहिजे. नाही, पण हाच मुद्दा मॅटर करतो की इन्फ्लेशन कसं मॅटर करतं. कारण सगळ्यांचा मूळ उद्देश काय आहे? बेटर फायनान्सेस म्हणजे बीटिंग इन्फ्लेशन. ते तिथून येतं ना. तर इन्फ्लेशनचं कारण सांगितलं आता. इन्फ्लेशनचं कारण काय आहे? प्रिंटिंग मनी टू. आता कशाला होते इन्फ्लेशन? प्रिंटिंग मनीमुळे. प्राइसेस कसं डिसाईड होतात? प्राइस इज अ फंक्शन ऑफ डिमांड अँड सप्लाय. जर तुम्ही यू आर अ ग्रुप ऑफ पीपल दॅट मेक्स मोटर कार्स, आय एम अ ग्रुप ऑफ पीपल दॅट वॉन्ट्स टू बाय मोटर कार्स. जर तुमची क्षमता आहे 100 गाडी बनवायची आणि आमच्या ग्रुपला पाहिजे 100 गाड्या, जर एक कारची किंमत असेल समजा 25 लाख, ते 25च राहील. कधीपर्यंत? समजा आमच्या ग्रुपमध्ये एक ॲड झाला. आता आम्ही सांगितलं आम्हाला 101 गाड्या पाहिजेत, तुमच्याकडे किती गाड्या? 100. काय होईल प्राइस? वेन डिमांड गोज अप, प्राइस गोज अप. बट व्हॉट इफ मी सांगितलं 101 गाड्या पाहिजेत, तुम्ही सांगितलं मी 101 गाडी बनवतो, मग प्राइस वाढणार नाही. म्हणजे प्रिन्सिपल काय झालं? वेन डिमांड फॉर अ कमॉडिटी गोज अप, त्याची प्राइस गोज अप अनलेस सप्लाय रिस्पॉन्स. बरोबर. और समजा तुम्ही 101 गाड्या बनवल्या, मला 100च पाहिजेत, काय होईल? प्राइस खाली जाईल. सप्लाय वाढली तर प्राइस विल फॉल. बट सपोज आय से आय विल बाय 101 कार्स, मग प्राइस विल नॉट फॉल. बरोबर. तो वेन सप्लाय गोज अप, प्राइस विल कम डाऊन अनलेस डिमांड रिस्पॉन्स. म्हणजे फॉर प्राइस टू गो अप और कम डाऊन काय जरुरी आहे? एक युनिलॅटरल इन्क्रीज व्हायला पाहिजे डिमांड किंवा सप्लायमध्ये. आता इमॅजिन करा, आपण सगळे लोक देशात, आपली इन्कम आहे एक्स अमाऊंट ईच पर्सनची, आणि नंतर आपण सगळे लोकांनी दुप्पट मेहनत केली आणि आपली इन्कम झाली 2x. काय झालं? सगळ्यांची 140 करोड लोकांची इन्कम डबल झाली. कंट्रीची बाईंग पॉवर डबल झाली. विल इट लीड टू इन्फ्लेशन? विल इट लीड टू प्राइस राईज? आन्सर इज नो. वाय नो? माझी अझम्पशन काय होती? आपण एक्स अमाऊंट कमवतोय, मग आपण सगळ्यांनी दुप्पट मेहनत केली म्हणून 2x झालं. एक साईडला इन्कम वाढली, दुसरे साईड बिकॉज आपण दुप्पट मेहनत केली, सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस पण वाढले, नॉन इन्फ्लेशनरी. पण जेव्हा गव्हर्नमेंट प्रिंट करून पैसे इकॉनॉमीमध्ये टाकतात, फक्त मनी सप्लाय वाढते, क्वांटिटी ऑफ गुड्स डज नॉट इन्क्रीज, गुड्स अँड सर्व्हिसेस डझंट इन्क्रीज. जास्त पैसे तेवढेच गुड्सला चेस करतात, म्हणून इन्फ्लेशन होते. आपण सरकारबद्दल, बजेटबद्दल खूप काही बोललो, पण मला शेवटच्या सेक्शनकडे यायचं आहे, आणि तो तुमच्या पुस्तकातला पण शेवटचा सेक्शन आहे, तो शॉर्ट्स. आता आम्हाला शॉर्ट्स, रील्स सवय, आम्ही पण आमचे व्हिडिओ 1-1 मिनिटाचे करून युट्यूबला शॉर्ट्स म्हणून टाकतो आणि इंस्टाग्रामवर रील्स म्हणून टाकतो. सो यू हॅव मेनी 1 or 2 लायनर्स की जे त्या शेवटच्या सेक्शनचा भाग आहे. त्यातले काय आम्हाला तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि त्याचं थोडं इलॉबरेशन पुस्तकमध्ये बघू. कुठले शॉर्ट कुठलंही घेतलं तर एक तर स्ट्रेट फॉरवर्ड जे दिसतं मला, इट सेज इट टेक्स गट्स टू स्टार्ट अ बिझनेस अँड फायनान्शियल ॲक्युमेंट टू मेक अ सक्सेस ऑफ इट.
म्हणजे बिझनेस सुरू कोणी करू शकतो, पण फायनान्शियल ॲक्युमेंट नसेल तर कधी ना कधी प्रॉब्लेममध्ये जाईल. तर तुम्ही बिझनेस करायचा आहे तर सायमल्टेनियसली फायनान्शियल ॲक्युमेंट सुद्धा डेव्हलप करा. देन यू विल एन्श्युअर दॅट बिझनेस विल लॉंग टर्ममध्ये सक्सीड होईल. हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे. इट सेज वेन कॉर्पोरेट मॅनेजमेंट्स अनाउन्स वी आर अ डेट फ्री कंपनी. आता माझा तो ओपिनियन मी आधीच सांगितलं, ओनरचे पैसे जास्त महाग आहेत आणि खूप लोकांना वाटतं की ओनरचे पैसे फ्री आहेत आणि लॉट्स ऑफ कंपनीजचे आम्ही लोन घेणार नाही. मला कळत नाही ते स्टेटमेंट. लोन फालतूमध्ये घेऊ नका, गरज नाही आहे तर अजिबात घेऊ नका. पण जर तुमच्याकडे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यामध्ये पैसे लागतात, कधी लोन घ्यायला पाहिजे? आपण म्हटलं परफॉर्मिंग ॲसेटसाठी. आता परफॉर्मिंग ॲसेटसाठी तुम्ही स्वतःचे पैसे टाकायला तयार आहे तर लोन पण तयार व्हायला पाहिजे, कारण तुमचेही पैसे तुम्ही खड्ड्यात टाकणार नाही ना. कधी टाकणार? जेव्हा तुमची रिटर्न्स, जर तुमचे रिटर्न बिझनेसमधून तुमच्या पैशाच्या कॉस्टचं जास्त आहे, मग बॉरोईंग तर त्यापेक्षा स्वस्त आहे. So I was writing there that when a corporate management announced we are a debt-free company, I have never understood whether they are boasting or apologizing. Lot of people proudly say I am a debt-free company. मला कळत नाही त्यामध्ये प्राईडचं काय आहे. यू आर सेइंग मी स्वस्त पैसे घेणार नाही, फक्त महाग पैसे टाकणार. नाही, पण इथं फक्त मी थांबवतो. आपल्याकडं सगळ्या मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत असं पब्लिक परसेप्शन असतं की बघा त्यांच्यावर 5,000 कोटीचं कर्ज आहे तरी ते असं एवढं भारी वागतायत. आत्ता एक XYZ वेडिंग झालं, त्या ग्रुपवर इतकं कर्ज आहे, हाऊ कॅन दे स्पेंड मनी. तर ह्याचं काय लॉजिक आहे? ज्यांनी लोन घेतलंय तो स्पेंड करतोय, फर्स्ट फाइंड आउट ते लोन डिफॉल्ट करून स्पेंड करतोय की लोन व्यवस्थित परत करून करतोय. नो हार्म. जर तुम्ही सगळं युअर अर्निंग्ज आर इनफ. लोन घेतलं, जर लोन घेतलं नाही तर इंडियामधून 90% इंडस्ट्री जे उभी होते ते नाही होणार. 90% ऑफ पीपल हू ओन हाऊसेस वुड नॉट ओन अ हाऊस जर हाऊसिंग फायनान्स कंपनीने लोन दिलं नसतं तर. लोनमध्ये काही वाईट नाही आहे. माझे 2 गोल्डन रूल्स आहेत. ते गोल्डन रूल व्हायलेट झाले तर लोनचा प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो इफ इट इज द राईट टाइम टू टेल यू दोज गोल्डन रूल्स. एक गोल्डन रूल आहे, तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करणार त्याची एक अर्निंगची पॉसिबिलिटी आहे, ते तुम्ही कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आणि कुठूनही फायनान्स करणार त्याची कॉस्ट आहे. गोल्डन रूल नंबर 1, कधीही लोन घेऊ नका ओनरकडनं किंवा बाहेरवालेकडनं. ओनरचे पैसे बिझनेसला लोनच असतात. कधी लोन घ्यायचं नाही, कधी पैसे घ्यायचं नाही अनलेस तुम्हाला एकदम खात्री आहे की जिथे मी इन्व्हेस्ट करणार ते जे कमावणार ते कॉस्टपेक्षा जास्त असायला पाहिजे, पण नॉट इनफ. रिमेंबर मी म्हटलं होतं प्रॉफिट इज नॉट मनी. तुम्ही जेव्हा लोन घेतलं तर कधी ना कधी ते परत द्यावं लागतं ॲज पर टर्म्स. पण तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता ते इन्व्हेस्टमेंटमध्ये ताकद आहे टू जनरेट इन्कम. इट इज इम्पॉर्टंट दॅट दी ॲसेट जनरेट्स द इन्कम, इनफ्लो ऑफ मनी बिफोर द लायबिलिटी डिमांड्स इट बॅक. अर्निंग शुड बी ग्रेटर दॅन द कॉस्ट and inflow from investment should happen before outflow on repayment of loan. जर हे 2 रूल व्हायलेट झाले नाही, तुम्ही जेवढं बॉरो करणार तेवढं फ्लरिश करणार. पण एकही रूल व्हायलेट झालं तर प्राइस पे करणार. तर तो नॉन परफॉर्मिंग ॲसेट घेतलं, तुम्ही लोन घेऊन गाडी घेतली, हरकत नाही इफ यू हॅव इनफ मनी. पण त्याच्यावर तुम्ही डिपेंड करताय तर गाडीमधून तुम्ही कमावणार नाही काही, मग लोन कसं परत करणार? सो नॉन परफॉर्मिंग ॲसेटसाठी कधी घेऊ नका. घरात लग्न आहे, लोन घ्या, अजिबात नाही. जेवढे पैसे तेवढ्यातच करा. ट्रॅव्हल करायला हॉलिडे साठी पैसे नाही तर जवळ जा कुठेतरी, लोन घेऊन करू नका. पण बिझनेससाठी तुम्ही जेवढं लोन घेणार आणि प्रोडक्टिव्हली इन्व्हेस्ट करणार तेवढी तुमची ग्रोथ होईल, तेवढी एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, तेवढी GDP. नाहीतर सगळ्यांची ग्रोथ स्टंट होऊन जाईल ना. सो दॅट वॉज वन ऑफ देम. इफ द फायनान्स मॅनेजमेंट फाउंडेशन ऑफ युअर बिझनेस इज वीक, द स्ट्रक्चर दॅट यू बिल्ड ऑन इट विल इव्हेंच्युअली कोलॅप्स. कारण
90 to 95% बिझनेस फेलियर्स फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळेच आहेत. एस्टॅब्लिश्ड अनडिस्प्युटेड फॅक्ट आहे. एक आहे बिझनेसेस डोंट डाय, दे आर किल्ड बाय फायनान्शियली इलिटरेट ऑन्टरप्रिन्युअर्स अँड एम्प्लॉईज. इंटरेस्टिंग आहे. अनिल सर, खूप खूप आभार. हे पुस्तक तर लोक घेतीलच, पण या निमित्तानं मराठीमध्ये आम्हाला परत एकदा तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळाली. थँक्यू सो मच. पुन्हा पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.